सायखेडा गावात गोदावरी परिक्रमेअंतर्गत यात्रा पूर्ण करून आलेले संपूर्ण देशभरातील तेजस्वी तपस्वी साधू संतांची चहा पाण्याची तसेच अल्प उपहाराची व्यवस्था श्री नरसिंह मंदिराचे मठाधिपती रघुनंदन दासजी महाराज आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेली गोदामाई विशाखापट्टणम जवळ राजमंद्रीच्या मार्गे समुद्रात विलीन होते। या संपूर्ण गोदामाईला प्रदक्षिणा करून आलेल्या साधू संतांचे सायखेडा चौफुली ते नरसिंह मंदिर दरम्यान मेन रोडच्या दोन्ही बाजूने पुरुष आणि स्त्रियांनी फुलं उधळून जंगी स्वागत केलं। यामध्ये विशेष करून श्री रैवासा वृंदावन धाम येथील मलुक पीठाधीश्वर स्वामी राजेंद्रदासजी देवाचार्यजी महाराज, भिलवाडा येथील महंत लक्ष्मणदासजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी ईश्वरदासजी महाराज, अयोध्या येथील श्रीमंत गौरीशंकर दासजी महाराज, महंत गोरेवाले महाराज आदी शेकडो साधू उपस्थित होते। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याचा प्रत्यय सायखेडाकरांना आज आला। यावेळी स्वामी राजेंद्रदासजी महाराज यांनी माता सीतामाईच्या शोधात असताना राम आणि लक्ष्मण यांची सायंकाळी सायखेडा या ठिकाणी भेट झाल्याचा पुराणामधील देखील उल्लेख आहे अशी प्रवचनामधून आठवण करून दिली। त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी सायखेडा आणि परिसरातील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते। सर्व भाविकांचं नियोजन रघुनंदन दासजी महाराज सत्संग मंचने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर शिंदे, सायखेडा।